अभिमान आहे, आनंद आहे। सांगली सारख्या, कोल्हापूर सारख्या छोट्या छोट्या नगर परिषदांमध्ये रात्रीपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसायच्या या लाडक्या भावाची। भाऊही असायचे, पण तेव्हा काही नाही। पूर्वी स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे, कुटुंबाचं जेवण करायचं आहे, सगळं। पण आता बघितलं, परिवर्तन झालंय। 75% माझ्या लाडक्या बहिणी येतात, वाट पाहतात, याचा आनंद आहे मला। आणि तुम्हाला सांगतो, तिथं पोहोचलो मी 9:45 वाजता। 10-15 मिनिटं भाषण केलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या लाडक्या बहीण भावांनी ती सांगलीची विटा नगर परिषद जिंकून दिली, भगवा फडकवला। हे प्रेम आहे लोकांचं, हे प्रेम कमवले आपण। जनतेचं प्रेम कमवायला वेळ लागतो आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हाच हे जनतेचं प्रेम मिळत असतं। आणि म्हणून मला काय मिळालं सत्तेतून, यापेक्षा सत्तेतून सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे पाहण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे। प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी हे केलं पाहिजे। आणि म्हणून लोकसभा, विधानसभा, खासदार, आमदारांच्या निवडणुका झाल्या। मी नेहमी म्हणतो, या महापालिका, नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत केली पाहिजे। कारण हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देत असतात, मोठ्या मोठ्या पदावर पोहोचवत असतात। पण जेव्हा त्यांच्या निवडणुका, त्यांच्या अडचणी, त्यांची दुःख, त्यांच्या समस्या जेव्हा येतात, तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आणि ते काम गेल्या अनेक वर्ष एकनाथ शिंदेने केलं। म्हणून कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता मुख्यतःला मालक समजतात, समोरच्याला गुलाम समजतात, नोकर समजतात, सेवक समजतात। पण मी सांगतो, जनता ही आहे, मालक आहे, आम्ही सेवक आहोत। जनता मालक आहे, जनता मालक आहे। जो जेव्हा स्वतःला मालक समजतो तेव्हा जनता त्याला वर उचलते पण आणि आपटते पण। हे जनतेने पाहिले, या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की काम करा, काम करा, की लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान टिकलं पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे की अमुक अमुक माणसाने काम केलंय। आणि म्हणून खासदारांचं मगाशी सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे। खासदारांनी काम केलंय। लोकसभा, कल्याण लोकसभा पूर्वीचं बघा आणि आताचं बघा, किती काम, हजारो कोटींची कामं आली, हजारो कोटींची रेल्वेची कामं झाली, राज्य सरकारच्या माध्यमातून झाली, महापालिकेच्या माध्यमातून झाली, नगर विकासाच्या माध्यमातून झाली, अनेक कामं झाली।